तर आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे प्रत्येकाला आपल्या सोबत हवे। उद्धव ठाकरेंची शिवसेना असो, एकनाथ शिंदेंची शिवसेना असो, दोघांमध्ये जोरदार रस्सीखेच रंगली आहे। राज ठाकरे जर सोबत आले तर कुणाचा कसा फायदा होईल हे आपण जाणून घेऊया। तर हा फायदा नेमका कसा होणार आहे ते आपण पाहूया। राज ठाकरे जे दोघांनाही हवे, ठाकरे बंधू जी अनेकांच्या मनातली इच्छा आहे ती इच्छा जर का पूर्ण झाली, ठाकरे बंधू एकत्र आले तर नेमकं काय काय घडेल। मुद्दा क्रमांक 1, ठाकरे ब्रँड, त्या ब्रँडचं वलय वाढेल। मुद्दा क्रमांक 2, मराठी जनतेचा भावनिक पाठिंबा अर्थातच या दोन भावांना मिळेल, तो मोठा पाठिंबा असेल। मुद्दा क्रमांक 3, पालिका निवडणुकीत अर्थातच राज असो किंवा उद्धव असो दोघांनाही फायदाच होणार आहे। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली त्याचबरोबर पुणे आणि नाशिक या महानगरपालिकांमध्ये दोघा भावांची ताकद खूप जास्त आहे, त्यामुळे अर्थातच तिथे एक ॲडव्हान्टेजची पोझिशन दोघांसाठी निर्माण होते। तर मराठी मतदार एकत्र येतील, दोनही भावांच्या पाठीमागे उभे राहतील अशी सुद्धा शक्यता वर्तवली जाते। पण जर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत नाही तर एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर नेमकं काय होईल। महायुतीसोबत जर राज ठाकरे गेले तर उद्धव ठाकरेंचे सातत्याने होणारे शाब्दिक हल्ले हे थोपवण्यास मदत होईल महायुतीला आणि अर्थातच एकनाथ शिंदेंना सुद्धा। मुद्दा क्रमांक 2, मराठी मतदार हे अर्थातच महायुतीच्या बाजूने वळतील। मुद्दा क्रमांक 3, निवडणुकीमध्ये मनसेच्या मतांचं बळ हे महायुतीच्या खात्यामध्ये जाऊन जमा होईल। मुद्दा क्रमांक 4, मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुणे आणि नाशिक या महानगरपालिकेमध्ये अर्थातच महायुतीला आणि एकनाथ शिंदेंना सुद्धा फायदा झाल्याचं चित्र पाहायला मिळेल। तर शिवसेना उभाठाच्या वोट बँकेला जबरदस्त किंवा मोठा फटका बसू शकतो जर राज ठाकरे हे महायुतीसोबत गेले, एकनाथ शिंदेंसोबत आले तर। नमस्कार, मी ज्ञानदा कदम, आपला महाराष्ट्रमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज शिवसेनेचा 59वा वर्धापन दिवस आहे आणि अर्थातच दोनही शिवसेनांकडनं आजचा दिवस उत्साहात साजरा केला जाणार आहे। शिवसेनेतल्या फुटीनंतर होणारा हा तिसरा वर्धापन दिन आहे, त्यामुळे पक्ष एक पण वर्धापन दिन वेगवेगळे होण्याची ही आजची तिसरी वेळ आहे। शिवसेना उबाठाचा 59वा वर्धापन दिवस माटुंगा इथल्या षण्मुखानंद सभागृहात संपन्न होणार आहे आणि या सोहळ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे। यावेळी उद्धव ठाकरे जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत, सोबतच ते पालिका निवडणुकांचं रणशिंग सुद्धा फुंकण्याचा अंदाज आहे। तर वर्धापन दिनाच्या निमित्तानं एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडनंही शक्ती प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली आहे। विशेष म्हणजे आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असलेल्या वरळीमध्येच एकनाथ शिंदे शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करतात। एकनाथ शिंदे हे सुद्धा वर्धापन दिनाच्या निमित्तानं आगामी पालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकतील। या दोनही वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं आपली भविष्यातली राजकारणाची दिशा स्पष्ट केली आहे आणि हिंदुत्व आहे गाठीशी, महाराष्ट्र उभा पाठीशी असं म्हणत वाघासोबत चालणारे एकनाथ शिंदे असं एक व्यंगचित्र प्रसिद्ध केलंय आणि या व्यंगचित्राच्या माध्यमातून अर्थातच त्यांच्याकडनं ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न झालाय। तर वर्धापन दिनाच्या आजच्या सोहळ्यात उद्धव ठाकरे मनसेसोबतच्या युतीबाबत कोणती भूमिका घेतात किंवा काही बोलतात का याची सुद्धा तितकीच उत्सुकता असेल। बॅनर लागलं पाहिजे, मुंबई महाराष्ट्र ठाकरेंचीच नाही तर महाराष्ट्रात ठाकरेंचाच, आणि येणाऱ्या काळात हा संकल्प आपण सगळे मिळून करू एवढंच सांगतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।